वदी त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयानाबाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयानाबाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कलिकाळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयानाबाधी क्रोध काम विठ्ठल विचारसार परमा मध्यम जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं भैदान्दाट्यन्धकारापहं हस्ते स्फटिकमालिका विदधतीं पद्मासनी स्वस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे कृष्ण करुणा सिन्धु दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांतम राधा कांतम नमस्तुते पंढरीचा देव सगळ्यांनी हात जोडा. एका मिनिटाकरता डोळे बंद करा आणि माझ्या मागे एक श्लोक म्हणा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. खालून आवाज नाही येते. संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि. नमः पार्वती पते हर हर महादेव. विठ्ठल विठ्ठल. श्री क्षेत्र निंबेरे तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर प्रस्तुत प्राप्तस्थळी श्री महादेव काशी विश्वेश्वर श्री साईबाबा व बागेश्वर बालाजी बजरंग बली प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा आणि या निमित्ताने या ठिकाणी आयोजित असलेली ही कीर्तनाची सेवा उत्तम आणि सुंदर अशा नियोजनामध्ये आज या ठिकाणी सेवा करण्याचं अहोभाग्य मला प्राप्त झालं. त्यांचे पारमार्थिक स्नेही आदरणीय हरिभक्तपरायण मनोहर महाराज सेनारे यांच्या निमंत्रणावरून श्री डॉक्टर
अशोक मुरलीधर साबळे व समस्त साबळे परिवार यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेल्या या महायज्ञामध्ये माझी अल्पशी सेवा रुजू करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. याकरिता हा कार्यक्रम आनंदात संपन्न व्हावा याच्याकरता आदरणीय हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे, आदरणीय हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज सोनवणे, राजेंद्र महाराज साबळे, आकाश महाराज हार्दे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने मृदंगाची साथ देण्यासाठी रुपेशजी महाराज नाईकवाडी आणि कुबेर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य म्हणून आदरणीय हरिभक्तपरायण नंदूबाबा घोले, प्रवीण महाराज पांडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व बालगोपाल विद्यार्थी सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि कार्यक्रमाला प्रारंभ करतो. विठ्ठल सुंदर आणि उत्तम अशा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग मला आज प्राप्त झालाय. खूप आनंद वाटला. ही मंडळी उभी का बरे, बसून घ्या ना म्हणे समोरची. भाऊ खाली बसा ना तुम्ही, खाली बसा ना तुम्ही. सगळे कार्यकर्ते आहेत का? बरं, स्वयंसेवक हरकत नाही. कार्यक्रमाच्या मूळ जागेवर येस्तोवर वेगळ्या अभंगाचं प्रयोजन होतं मनोहर महाराज, परंतु तुमच्या मंदिरात पदार्पण केलं आणि ते नयनरम्य अशी शिला बघितली, ती मूर्ती बघितली आणि माझा अंतःकरणातल्या वृत्तीत बदल झाला. आपल्या छोट्याशा वाणीने भगवान शंकराचं वर्णन का करू नये असा विचार माझ्या डोक्यामध्ये आला आणि म्हणून हा अभंग सेवेकरता निवडलाय डॉक्टर साहेब. मी तर म्हणेन डॉक्टर साहेब, तुमच्यापेक्षा तुमचे आई वडील भाग्यवान आहेत की ज्यांच्या पोटी तुमच्यासारखा पुत्ररत्न प्राप्त व्हावा आणि त्याला हे असे कार्यक्रम करण्याची सद्बुद्धी प्राप्त व्हावी. म्हणून मी त्या मातेपित्यांना प्रथमतः वंदन करतो, डॉक्टर साहेबांच्या मातेपित्यांना. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे हा कार्यक्रम करत असताना संपूर्ण गावाला सोबत घेऊन, आपल्या संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन हे श्रेय त्यांच्या पदरी घालून हा कार्यक्रम करून घेणं हे अत्यंत औदार्याचं काम आहे. आनंद वाटतोय. 1 तासामध्ये तुम्हाला मी भगवान शंकर या उपास्य दैवताचं एक वर्णन करून दाखवणार आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 5 देवता मुख्य मानले गेले. त्याच्यामध्ये गणपती असेल, विष्णुदेव असतील, भगवान शंकर असतील, शक्तिदेव असेल, शक्ती देवता असतील. या उपास्य देवतांमध्ये भगवान शंकराचं जे तत्व आहे ते तत्व मूळ आहे. गुरुजी असं सांगायचे महाराज, देव प्रगट होतो, संत अवताराला येतात आणि मनुष्य जन्म घेतो. तिन्ही गोष्टी नीट ऐका. जन्म आणि मृत्यू या उपाधी पलीकडे ज्याचं जीवन असतं त्याला देव असं म्हणतात. देवाचा देह दिव्य असतो, देवाचं जगणं दिव्य असतं आणि देवाचे व्यवहार पण दिव्य असतात. तुम्ही आपण बाधित आहोत, संत काहीशा वृत्तीने त्यात लागू पडतात. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, उपाधी काहीच संसार तुम्हा नाही, महाराजांचं मत आहे. ऐका, वारकरी संप्रदायाची जडणघडण इतकी सुंदर झाली महाराज. याच्या आधीचा एक काल तुम्ही बघाल तर आपल्या भारतामध्ये 2 वाद होते. एक शैववाद आणि दुसरा वैष्णववाद. भगवान शंकराची उपासना करणाऱ्याला शैव म्हणतात आणि भगवान विष्णूची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. यांचे वाद एवढे विपुकाला होते. शैव आडवा गंध लावायचे
आणि वैष्णव उभा गंध लावायचे. शैवांच्या बायांनी आडवाच कुंकू लावायचा, वैष्णवाच्या बायांनी उभा कुंकू लावायचा. ऐका, एखाद्या वैष्णवाचं धोतर फाटलं तर शिवून घ्या असं म्हणायचं नाही, कारण त्याच्यात शिव नाव येतं. मग धोतराला टाचे घाला असा शब्द प्रयोग करायचा. केवढा वादविकोपणा असेल. घर सारवायचं असेल महाराज घर, तरी सुद्धा असा आडवा हात मारायचा नाही, तो उभा मारायचा. का? आडवा म्हटलं की शिव. पण महाराज, या महाराष्ट्रामध्ये आमच्या वारकरी संप्रदायाने क्रांती केली. काय? शिव आणि वैष्णव हे दोन्ही वेगळे नसून ते एकच आहे, हा भाव आमच्या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रात. संप्रदायाने त्याच्यामध्ये क्रांती केली. शैव आणि वाद मोडीच घातले. भगवान शंकर विष्णूचे उपासक आहेत आणि विष्णू भगवान शंकराचे उपासक आहेत. हे एक तत्व या समाजामध्ये आमच्या वारकरी संप्रदायाने रूढ केलं. म्हणून वैष्णवाला फक्त एकादशी व्रत नाही, तर एकादशी सोबत सोमवारही करावा लागतो, त्याला वैष्णव म्हणतात महाराज. ऐकत राहा. भानगडी आम्ही करतो महाराज. सगळे आमदार खासदार इथे लढाया करतात आणि मुंबईला गेले का एकत्र चहा पाणी करतात. भानगडी आम्ही करतो महाराज. तसंच आहे हे. फक्त कार्यकर्ते मारामाऱ्या करतात आणि ते वरती एकत्र चहा पितात. देवांचं तसंच आहे. एक वाद नाही महाराज त्यांच्यामध्ये, एक सुद्धा वाद नाही. कोण म्हणतंय? सांगतो. या जगामध्ये देव अनेक आहेत पण महादेव एकच आहे. महादेव कोणाला म्हणतात? खालून आवाज आला पाहिजे मला. या जगामध्ये देव अनेक आहेत पण महादेव एकच आहे. महादेव कोणाला म्हणतात? या महिन्याचे पैसे पडले नाही का तुमच्या अजून? म्हणून नाराज आहेत वाटतं तुम्ही. आता बोलते गर्दी वाढून राहिली हो. एका 9 वाजेपर्यंत येतील काय माहिती. देव अनेक पण महादेव एकच. महादेव कोणाला म्हणतात? शंकराला का म्हणू? भगवान शंकराला म्हणा. तुमच्या ग्रामपंचायतीचा मेंबर आहे का तो? भगवान शंकर. भगवान शंकर खरे, पण दररोज पहाटेला उठतात महाराज. पंढरपुरात येतात, चंद्रभागेमध्ये स्नान करतात, कुंडलिकाचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काकडा करायला उभे राहतात. रंभाधिक नाचती उभ्या जोडणी हात, रंभाधिक नाचती उभ्या जोडणी हात, पहाटेला पांडुरंगाच्या मंदिरात काकडा करायला. राम पूजी सदाशिव भजन करी महादेव,
त्यांचं एकत्रीकरण, वारकरी संप्रदायातली क्रांती महाराज. हरिहरा भेद नाही नका करू वाद म्हणताना असं म्हणायचं बरं का. तो लिहिलेला असा आहे, हरिहरा भेद नाही नका करू वाद, पण म्हणताना हरिहरा भेद नाही नंतर म्हणायचं नका करू वाद, अशी सोडवणूक आहे त्याची. आणि डॉक्टर साहेब, त्या भगवान शंकराचं मंदिर आपण या ठिकाणी बांधलंय. मंदिर या शब्दाचा अर्थ जर आवडला तुम्हाला तर नक्की घरी घेऊन जा. थंडी वाजली की आपण घरात शिरतो, ऊन लागायला लागलं की घरात शिरतो, पाऊस लागायला लागला की घरात शिरतो. शरीराचं संरक्षण करण्यासाठी जसं घर आहे तसं मनाचं संरक्षण करण्यासाठी मंदिर असतं महाराज. याचं नावच असं आहे, मन अधिक धीर बरोबर मंदिर. मनाला धीर देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्याला मंदिर असं म्हणतात. सांगून जाईल तुम्हाला, आपल्याला अजून मंदिर कळालेलंच नाही महाराज. मंदिराच्या बाहेर कासव असतं. कासव माहितीये का तुम्हाला का दिलेलं असतं ते? नाही माहिती. नवरदेव तर त्याच्यावर पाय ठेवून पुढे चालला जातो महाराज. बोलता भाग्यवान प्राणी तो, त्याला माहितीच नाही कासव कशा करता येते. कासवाचा असा स्वभाव आहे की तुम्ही कासवाच्या अंगाला स्पर्श केला की त्याची सगळी इंद्रिय तो अंकुचित करून घेत असतो महाराज. मंदिराचा आणि कासवाचा काय संबंध? मंदिरात जाण्याच्या आधी आपण कासवाचं दर्शन घ्यायचं असतं आणि कासवाला सांगायचं असतं, हे प्रभू परमात्म्या, माझी पण इंद्रिय संसारामध्ये अशी सैरवैर झालेली आहेत, ती सैरवैर झालेली इंद्रिय एकत्र कर आणि तुझ्या पायाजवळ अर्पण करून घे. याच्याकरता कासवाचं दर्शन पहिलं दर्शन. नंबर 2, आता आपल्याला जायचंय मंदिरामध्ये. दुसरा उपक्रम आपला घंटा वाजवायचाय. घंटा का वाजवतात? एक माणूस मला म्हटलं, देव झोपलेला असतो त्याला जागा करण्याकरता घंटा वाजवतात. लोक काय सांगतील त्याचा भरोसाच नाही महाराज. अरे बाबा, देव कधीच झोपत नाही. देवाला 2019 मध्ये छोटीशी डुलकी आली होती ना कोरोनाची. आणि काळजी करू नका, अजून 2026 मध्ये येणार आहे. फक्त माळकरी जिवंत राहतील, बाकी सगळे मरून जाणार आहेत. आईची शपथ. तुम्हाला चांगली संधी, तुम्ही माळा घालून घ्या. आता चांगला उपक्रम पण केलेला आहे इथे. नाही तर 12च्या भावातच देव कधीच झोपत नाही महाराज. एक विचार करा महाराज. डॉक्टर साहेब, त्या कोरोना व्याधीमध्ये जगातली माणसं मेली, भारतातली मेली, महाराष्ट्रातली मेली, अहिल्यानगर जिल्ह्यातली मेली, राऊरी तालुक्यातली मेली, निंबेरे परिसरातली मेली, काही निंबेरे गावातली मेली, कोणाच्या परिवारातली गेली. पण डॉक्टर साहेबांच्या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा महोत्सवाला कीर्तन ऐकायला तुम्ही जिवंत आहात, ही भगवान शंकराची कृपा आहे महाराज. मी सांगा पण तुम्ही ऐकावं एवढं सोपं नाही राजावं. देव कधीच झोपत असतो. चंद्रकांत नावाचा ग्रंथ आहे, कुठे मिळाला तर वाचा महाराज. त्याच्यामध्ये 2-3 प्रश्न आलेले आणि त्याची उत्तरं दिले. पहिला प्रश्न, देव कुठे राहतो? उत्तर, देव भक्ताच्या हृदयात राहतो. नंबर 2, देव काय खातो? देव भक्ताला झालेला अभिमान खातो. आणि देव कधी झोपतो? देव कधीच झोपत नाही महाराज. ही त्या प्रश्नांची उत्तर आहेत. देव कधीच झोपत नाही. तो दिव्य आहे, त्याची काया दिव्य आहे, त्याचं शरीर दिव्य आहे, तो त्याच्या पलीकडे त्याचं जीवन आहे महाराज. देव कधी झोपत नसतो. मग घंटा का वाजायचा असतो? घंट्यामध्ये निनाद आहे महाराज. मंदिरातलं पावित्र्य त्या निनादामध्ये एक संध व्हावं आणि आपलं विखुरलेलं मन एका ठिकाणी स्थिर व्हावं, याच्याकरता घंटा नाद असतो. अजून बाकी आहे दर्शन, बाकी आहे अजून आपलं. तर आता दर्शन घ्यायचंय. दर्शन